नमस्कार. हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. नुकताच स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहात पार पडला. हा दिवस म्हणजे देशभरासाठी, देशातल्या प्रत्येकासाठी अत्यंत आनंद आणि उत्साहाचा दिवस. आज स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष झाली तरी आपण हा दिवस तितक्याच उत्साहात साजरा करतो. संपूर्ण भारत 3 रंगात रंगून जातो. पण हा उत्सव साजरा करताना एक गोष्ट कोणीही विसरत नाही आणि विसरणार पण नाही. ती म्हणजे या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी दिलेलं बलिदान. आपणा सर्वांना ठाऊक आहे, हे स्वातंत्र्य सहजासहजी मिळालेलं नाही. या मागे असंख्य स्वातंत्र्य सैनिकांचा संघर्ष, त्याग, त्यांचं मातृभूमीवरचं अपार प्रेम आणि त्यासाठी त्यांनी केलेलं बलिदान, त्यांना नमन आणि त्यांचं स्मरण करण्याचाही हा दिवस आहे. आज प्रत्येक सैनिक देशाच्या सीमेवर जागा आहे आणि म्हणूनच आपण आपल्या घरात निर्धास्तपणे स्वातंत्र्याचा श्वास घेऊ शकतो. हा प्रत्येक सैनिक म्हणजे आपल्या देशासाठी अभिमान आहे. आणि आज अशाच एका सैनिकाशी, कुशल सेनानीशी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वाशी आपण संवाद साधणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत आदरणीय लेफ्टनंट जनरल सुदर्शन श्रीकांत हसबनीस, ज्यांनी आपल्या कारकिर्दीत शौर्य, साहस, कर्तव्यनिष्ठा आणि अखंड राष्ट्रभक्तीचा आदर्श घालून दिला आहे. नमस्कार सर. हॅलो सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. पुण्यातील एका नामांकित आणि प्रतिष्ठित कुटुंबातून ते आले आहेत. आपलं शालेय शिक्षण त्यांनी पुण्यातील ज्ञानप्रबोधिनी शाळेतून पूर्ण केलेलं असून NDAचे माजी विद्यार्थी आहेत. त्यानंतर बॉम्बे सॅपर्समध्ये त्यांची नियुक्ती झाली होती. आपल्या कारकिर्दीत अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. ब्रिगेड मेजर, यानंतर कॉप्सचे ब्रिगेडियर क्वार्टर मास्टर आणि संरक्षण मंत्रालयामध्ये टेक्निकल मॅनेजर, अशा अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळलेल्या आहेत. विशिष्ट सेवेसाठी लष्करामध्ये सर्वोच्च सन्मानाचं दिलं जाणारं विशिष्ट परमसेवा पदक आणि विशिष्ट सेवा पदक, अशी दोन्ही पदकांनी त्यांना गौरवण्यात आलेलं आहे. आज अशा एका सेनानीशी आपण संवाद साधणार आहोत. आपण एका प्रतिष्ठित आणि नामांकित कुटुंबातून आलेला आहात, तर बालपणीचे आपले कोणते अनुभव, कोणते संस्कार ज्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाला आकार दिला? सर्वप्रथम आम्ही शनिवार पेठेत खूप आता गेले 10 पिढ्या शनिवार पेठेत आम्ही वसतीत आहोत. पेशव्यांबरोबरच आमचे पूर्वज कोकणातनं आम्ही पूर्वीचे फडके पुण्यात आलो आणि पेशव्यांच्या सेवेत आमचे पूर्वज रुजू होते. जेव्हा चिमाजी आप्पांनी पोर्तुगीजांविरुद्ध वसईच्या किल्ल्याला लढा दिला होता, जवळजवळ 2.5 वर्ष, 1737 ते 1739 असं 2.5 वर्ष तो लढा चालला होता. तेव्हा आमचे एक महत्त्वाचे पूर्वज श्री शंकराजी केशव फडके हे एक खूप मोठे सरदार चिमाजी आप्पांच्या सेनेत होते. अच्छा. आमचे 3 पूर्वज या लढाईमध्ये कामी आले आणि खूप मर्दुमकी एकूण आमच्या पूर्वजांनी गाजवली आणि त्याबद्दल पेशव्यांनी, थोरल्या पेशव्यांनी, बाजीरावांनी आम्हाला हशमनीस, हशम हा पूर्वीचा खूप मान्य असलेला शिपाई असं समजला जायचा, तो हशमनीसांवरचे सेनानी म्हणून हशमनीस हा किताब दिला. अच्छा. त्याचाच अपभ्रंश होऊन पुढे तो हसबनीस झाला. पण खरे आम्ही फडके हशमनीस असे पेशव्यांबरोबर आलेले. अच्छा. पुण्यात शनिवार पेठेत आमचं जॉईंट कुटुंब बरीच वर्ष, लहानपण सगळं आम्ही जॉईंट कुटुंबातच, एकत्र कुटुंबातच घालवलेलं. त्यामुळे एकमेकांबरोबर वाढल्याची आमची खूप
खूप त्याची मजा असायची, जी आजच्या तारखेला आपल्याला कुठंच खूप कमी ठिकाणी बघायला मिळते. आमची आजी आमच्या या परंपरेची, सैनिकी परंपरेची खूप तिची जोपासना करायची, ही तिची इच्छा असायची. अच्छा. त्यामुळे तिने तिच्या तिन्ही मुलांना, चारही मुलांना बल्कि सेनेत पाठवण्याचा प्रयत्न केला. बर. पहिले दोघं मेडिकल कारणांनी, चष्मा होता म्हणून वगैरे जाऊ शकले नाहीत. जाऊ शकले नाही. पण आमचे वडील आणि आमचे धाकटे काका ते एअरफोर्समध्ये गेले, आमचे वडील आर्मीमध्ये गेले. फार लहानपणापासूनच आमच्यावरती पण त्यामुळे सैनिकी सेवेबद्दल बिंबवण्यात येत होतं की तुम्ही एका सैनिक परिवाराचे सदस्य आहात, तेव्हा तुम्हाला कुठेतरी याची जाण असणं जरुरी आहे. त्यात आमचं सुरुवातीचं सगळं आयुष्य वडील सेवेत असताना बॉर्डरवरती राहिल्यामुळे शनिवारातच एकत्र कुटुंबातच आमच्या काकांच्या देखरेखीखालती, थोरल्या काकांच्या देखरेखीखालती झालं. आणि आजीचा खूप आमच्यावरती परिणाम झाला. तर ते हे जे संस्कार होते ते कुठेतरी पुढे नक्कीच मला, माझ्या मोठ्या भावाला, माझ्या एका चुलत भावाला आम्हाला सेनेमध्ये भरती होण्यासाठी नक्कीच त्यांनी प्रेरणा मिळाली. मी मगाशी म्हणलो तसं वडील सुरुवातीच्या आमच्या आयुष्यात खूप वर्ष दूर राहिले, ते फील्ड एरियामध्ये राहायचे. त्यामुळे आमच्याशी त्यांचा सुरुवातीला इनफॅक्ट एक अशी वेळ आली होती, माझा धाकटा भाऊ ते सुट्टीवर आली की त्यांना काका म्हणून बोलवायचा बाकीच्यांचं ऐकून. पण नंतरच्या आयुष्यात आमच्या खूप त्यांचा जो संबंध आम्हाला आमच्याबरोबर मिळाला, त्याच्यात त्यांच्या खूप या गलवानबद्दलच्या गोष्टी ऐकून खूप प्रेरणादायी या गोष्टी असायच्या. थोडक्यात गलवानबद्दल त्यांची जर माहिती द्यायची झाली तर गलवान आजच्या तारखेला आपण 2020मध्ये गलवानबद्दल बरंच ऐकलं की तिथे आपले 20 जवान हे शहीद झाले. अच्छा. हो, तिथे त्याच्या आज जिथे आपली ही पोस्ट आहे त्याच्या कितीतरी पुढे अजूनही आमच्या वडिलांची पोस्ट होती. आणि त्यांच्या आधी तिथे गोरखाचे शिपाई होते. ती गोरखाची पलटण गेली होती पायी, आणि ते जसे तिथे पोचले तसे चिन्यांनी त्यांना चारी बाजूनी घेरलं होतं. अच्छा. आमच्या वडिलांना जेव्हा या गोरख्यांच्या बदली तिथे पाठवण्यात आलं त्यांच्या कंपनीला, तेव्हा त्यांना हेलिकॉप्टरनी जायला लागलं, किंवा कारण पायी रस्ते सगळे बंद केले होते चिन्यांनी. हे जात असताना वडिलांना आणि त्यांच्या शिपायांना माहिती होतं की आपण वाघाच्या जबड्यात जात आहोत, आणि अशी परिस्थिती माहिती असूनसुद्धा हे गेले. एक देशभक्ती म्हणा किंवा एक आपल्या सैन्याबद्दलची एक आणि आपल्या परंपरेची एक जी निष्ठा, त्याच्याबद्दल जागरूक राहून ते त्यांनी आपल्या कमांडर्सना कधीच असं म्हणले नाहीत की आम्हाला तिकडे जायचं नाही म्हणून. अच्छा. तिथे गेल्यावरती सुद्धा चिनी 10-10 मीटरवरती काही ठिकाणी होते, आणि त्यांच्याकडे अत्याधुनिक हत्यारं, आमच्या वडिलांच्या 60 जवानांपैकी 20 जणांकडे हत्यारंसुद्धा नव्हती. अर्धा एक तास लढता येईल एवढीच ॲम्युनिशन होती. 20 ऑक्टोबर 62 रोजी पहाटे अचानक चिन्यांनी चारी बाजूनी मोठा हमला केला. त्याच्यात 30 लोक तिथेच शहीद झाली, आणि ॲम्युनिशनच संपल्यामुळे काही लोक चिन्यांची कैदी झाली. अच्छा. त्यातच आमचे वडील पण कैदी झाले. हे 20 ऑक्टोबर 21 ऑक्टोबर कोणालाच काहीच माहिती नव्हतं. 20 ऑक्टोबरला संध्याकाळी तिथनं विमान उडवलं गेलं की काय परिस्थिती आहे बघण्यासाठी म्हणून. तर रिपोर्ट आला की ही पूर्ण पोस्ट उद्ध्वस्त झालेली आहे, तिथे कोणीही जिवंत उरलं असेल असं सांगता येत नाही. आणि तीच खबर आमच्या आईपर्यंत पोचली. अच्छा. आईला तेव्हा ती पुण्यालाच होती, परिवाराचा सगळा आधार होता, त्यामुळे ती डळमळली नाही. तिची नेहमीच भावना होती की वडील जिवंत आहेत आणि परतच येतील. 7 महिने लागले. 5-6 महिन्यांनंतर कळलं की ते जिवंत आहेत आणि सुखरूप आहेत. पण 7 महिन्यांनी ते परत आले. त्यांच्या सांगण्यातनं जे एक खूप प्रकर्षाने
जे मला नंतरच्या आयुष्यात सुद्धा आणि आज सुद्धा आपल्याला दिसतं की जे शिपाई त्यांच्याबरोबर गेले होते ते त्या माझ्या नेत्याबरोबर तो जिथे नेईल तिथे मी जायला तयार आहे आणि काहीही तो सांगेल ते करायला तयार आहे. मगाशी म्हणलो तसं मृत्युमुखी जातोय हे सगळ्यांना माहिती होतं. आणि रोज तिथे वडिलांची जी हेलिकॉप्टर्स जात येत होती त्याच्यात त्या गोरख्यांना परत आणत होते. त्यांच्याबरोबर आम्हालाही परत जायचं आहे असं एकही शिपाई म्हणला नाही. हे माहिती आहे की समोर दिसतोय चिनी, तरीसुद्धा एकही शिपाई असं म्हणला नाही की आम्हाला परत जायचं आहे. मला अभिमान आहे की आज तागायत अजूनसुद्धा आपला शिपाई कधीही मागे बघत नाही, नेहमी पुढे कुठे जायचं आहे या बाबतीत जागरूक असतो. आणि ती आपल्या देशाची आपल्या सैन्याची एक खूप मोठी शक्ती आहे. हा संवाद असाच सुरू ठेवूया. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. या छोट्याशा विश्रांतीनंतर हॅलो सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आपण संवाद साधतोय जनरल हसबनीस यांच्याशी. सर, मला आपल्याला असं विचारायचं होतं, ज्ञानप्रबोधिनी शाळेतील आपलं शालेय जीवन कसं होतं? म्हणजे शालेय जीवनातील एखादा प्रसंग किंवा एखादा शिक्षक तुमच्या आठवणीत काय सांगू शकाल? तर मी तिकोना या गडावर गेलो होतो. आम्ही काही मित्रमंडळी, सैन्यातलीच जुनी मित्रमंडळी अशी गेलो होतो. त्या तिकोना गडाचा शेवटचा टप्पा खूप बिकट आहे आणि पावसात निसरडं झालेलं. आम्ही उतरत होतो धडधडत्या छातीनिशी. तर समोरनं मुलं आली. त्यांना विचारलं, काय रे, कुठनं आलायत? तर ज्ञानप्रबोधिनीची 5वी ते 7वीतली मुलं येत होती. प्रबोधिनीत आम्हाला आत्मविश्वास, एकूणच सर्वांगीण विकास हा प्रबोधिनीचा एक खूप मोठा गुण आहे. त्यातला एक छोटासा उदाहरण द्यायचं तर आम्ही जिथे खेळायला जायचो, आमचं शाळेनंतर रोजचं पटांगणावरती जाऊन खेळणं हे एक शाळेचा भागच होता. तिथे पटांगणाच्या शेजारच्या वस्तीतनं काही गुंड येऊन त्रास द्यायला लागली. तर आम्ही आमचे जे संस्थापक आप्पा पेंडसे यांच्याकडे जेव्हा सांगितलं गेलं की असा असा त्रास होतोय, तेव्हा त्यांनी सांगितलं त्यांच्यापेक्षा जास्त मोठा दांडू घेऊन जा आणि जशास तसे हे उत्तर द्या, माझ्याकडे येऊ नका. तसं केल्यानंतर पुन्हा कधी ते परत आले नाही. त्रास कधीच दिला गेला नाही. म्हणण्यातली तिथून शिकवण, न सांगता झालेली शिकवण की आपण कुठेही घाबरायचं नाही, मागे पडायचं नाही, कमी पडायचं नाही, आत्मविश्वास ठेवा आणि धडाडीने जा. तुम्ही जिथे जाल तिथे यशस्वी व्हाल. ही प्रबोधिनीतली खूप मोठी शिकवण आणि ती हो न हो कुठेतरी आपल्या आयुष्यात न कळत बिंबवली गेलेली ही बाहेर पडत राहिली. लष्करात जाण्याचा आपला जो निर्णय होता, लहानपणीच आपलं ठरलं होतं की हा निर्णय काळानुसार आकार घेत गेला? माझ्या परिवारातनंच एक थोडीशी ती भावनाच होती की जास्तीत जास्त आपल्या लोकांनी सैन्यात जायला पाहिजे. त्यामुळे लहानपणापासूनच एक थोडंसं मनावरती ते एक बिंबवलं गेलेलंच होतं. अर्थात आमची पण मनोवृत्ती तशी बनलेली होती. किंबहुना आम्ही आमच्या एकदाच कधीतरी वडिलांच्या त्यांच्या फील्ड एरियामध्ये असलेल्या ठिकाणी गेलेले असताना त्यांचे ऑफिसर आम्हाला, मी तेव्हा 4थी 5वीतच होतो, एवढा लहान होतो, पण भाऊ माझा 1 वर्ष पुढे माझ्या, त्याच्याकडे बघून ते ऑफिसर म्हणायचे, हा आमच्याकडेच जाटमध्येच येणार मोठ्या भावाला आणि तू आर्मीमध्ये इंजिनियर बनणार. असं इतक्या लहानपणापासून ते हो न हो कुठेतरी बिंबवलं गेलेलं. माझा मामा बॉम्बे सॅपर्समध्येच होता. त्याची एक नक्कीच मला त्याचं व्यक्तिमत्व, त्याची एकूण चाल ढाल आणि त्याची बोलण्याची हे त्यांनी मला खूप प्रेरित केलं. त्यामुळे बॉम्बे सॅपर्स किंवा इंजिनियर्समध्ये जाण्याची प्रेरणा, आर्मीमध्ये जाण्याची प्रेरणा तर एकूणच घरातनंच होतीच, पण इंजिनियर्समध्ये जाण्याची प्रेरणा ही मला माझ्या मामाकडनं आणि जसं मी मगाशी म्हणलो तसं आमच्या वडिलांच्याही कार्यक्षेत्रातल्या लोकांनी ते ओळखलेलं आणि तेव्हापासून आम्हाला त्याबद्दल बोललं गेलं. त्यामुळे खूप लहानपणापासूनच भावना होती की अचानक काही ठरलं नाही. त्यात एक छोटीशी गोष्ट ॲड करतो की 11वीत वडिलांनी मला विचारलं की बाबा तुला काय करायचं आहे पुढे. आम्ही शेवटची 11वीची बॅच.
तेव्हा मी जेव्हा थोडंसं माझं सैन्याकडे जाण्याचा कल आहे असं दाखवायला लागलो, तेव्हा म्हणले सैन्यात पैसे नाही आहेत हे लक्षात ठेव, पण सैन्यात जाणाऱ्या शिपायाला जी इज्जत देशात मिळते अगदी. तशी इज्जत कुठेच मिळणार नाही. NDA मध्ये प्रवेश घेतल्यानंतर आपल्यामध्ये म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये काही मोठा बदल झाला का? सोन्याला त्याचं खरं तेज दाखवण्याकरता तापवायला लागतं किंवा पुरी फुगण्याकरता त्याला उकळत्या तेलात घालायला लागतं. हे सगळे जे वाक्प्रचार असतात ते आपण लहानपणी कुठून तरी ऐकलेले. पण NDA मध्ये पहिल्या दिवशीपासून गेल्यानंतर लक्षात आलं की हे वाक्प्रचार फक्त वाक्प्रचार नाही, हे खरोखरी इथे हे उकळतं तेल आहे ज्याच्यात आपल्याला टाकलं गेलेलं आहे. आणि वडिलांनी ऑफकोर्स आधीच थोडीशी कल्पना दिलेली होती की कशी तिथली जीवनपद्धती असणार आहे आणि कसं तुम्हाला तिथे जगायला लागणार आहे. पण तरी शेवटी एकदा पाण्यात पडल्यानंतरच पोहायचं कसं हे करता येतं. पाण्याच्या बाहेर राहून किती कोणी सांगितलं तरी ते कळत नाही. तर आत्मविश्वास स्वतःवरचा हा मला माझ्या बाबतीत मी अगदी एक या बाबतीत प्रॉब्ली असं पब्लिकली कुठे बोललेलो नाही आहे, पण पळण्याच्या बाबतीत मला खूप एक आत्मविश्वासात कमी असायची. अच्छा. आणि आमच्या ज्या स्क्वॉड्रनमध्ये एको स्क्वॉड्रन म्हणून आम्ही म्हणतो त्याला, त्याच्यात जिथे गेलो होतो ते स्क्वॉड्रन आमचं NDA मध्ये पळण्यामध्ये सगळ्यात पहिलं क्रॉस कंट्रीमध्ये पहिलं यायचं नेहमी. अच्छा. तर तिथे मी खूप मागे यायचो आणि ते खूप सलत राहायचं. तर तिथून एकूण सगळ्यांनी मिळून, मित्रांनी मिळून, सिनियर्सनी ज्युनियर्सनी मिळून मागे लागून की हे शारीरिक नाही मानसिक आहे ही एक भावना डोक्यात घातली. आणि ऑफकोर्स मग त्याच्यानंतर पॅराट्रूपर्समध्ये जाण्याकरता जे एक वेगळ्या लेवलचं शारीरिक काबिलियत लागते ती व्यवस्थित मग पार करू शकलो. तर तिथून तो जो आत्मविश्वास मिळाला की आपण जे ठरवू ते करू शकू. आणि मग त्यानंतर तुम्ही बॉम्बे सॅपर्समध्ये नियुक्त झाला होता. तिथला सुरुवातीचा अनुभव कसा होता? सॅपर्स म्हणजे अभियंता, सैनिकी अभियंता. म्हणजे ज्या सैनिकी ऑपरेशनल असो किंवा पीस टाईममधल्या रिक्वायरमेंट्स असो, जिथे कुठे काही रस्ते बनवायचे आहेत किंवा पाण्याची विजेची घरं बनवायची आहेत, पूल बनवायचे आहेत, ही सगळी कामं करणारी ही सैनिकी अभियंता दलं कामं करतात. पीस टाईममध्ये आपण MES हे ऐकलेलं असेल लोकांनी, पण जिथे फॉरवर्ड एरियाजमध्ये जिथे MESची लोकं, सिव्हिलियन लोक जाऊ शकत नाहीत अशा एरियामध्ये हीच सगळी कामं आम्ही अभियंता दलाची लोक करतो. आणि ह्या सगळ्या कामांच्या मधून ज्या कमांडर आमच्या सैनिकी जे काही धोरण बनवलं जातं किंवा प्लॅन बनवले जातात त्याच्यात आपल्या लोकांच्या पुढे जाण्याच्या ज्या काही वाटा आहेत त्या क्लिअर करणं, त्याच्यावरती लावलेल्या माइन्स असल्या तर त्या काढणं, किंवा तिकडनं येणाऱ्या जर कुठून दुश्मन आपल्यावर येत असेल, गनिम येत असेल तर त्याच्या वाटेत अडथळे निर्माण करणं, हे ह्या अभियंता दलांचं. त्यामुळे अभियंता हे खूप पुढे नेहमी असतात. आम्ही इनफॅक्ट स्वतःला नेहमी म्हणतो आधी जातो आणि सगळ्यात नंतर परत येतो असा अभियंता असतो. वडिलांनी सांगताना मला नेहमीच सांगितलं होतं की तू जर अभियंता दलात जाणार असलास त्याला सगळ्यात जास्त आदर मिळतो सैन्यामध्ये, कारण तुम्ही फक्त तुमचं अभियांत्रिकी कामं करत नाहीत, पण ती संपल्यानंतर तुम्ही इन्फंट्रीच्या बरोबरच त्यांच्या बरोबरीने डिफेन्स घ्यायचे झाले तर डिफेन्स घेता किंवा अटॅकमध्ये सुद्धा त्यांच्याबरोबर जाऊन काही प्रमाणात जाऊन त्यांच्याबरोबर अटॅकमध्ये सुद्धा भाग घेता आणि त्यांना सपोर्ट करता. तर त्याच्यामुळे अभियंता हा बहुआयामी कामं सगळी करत असतो. त्यामुळे बॉम्बे सॅपर्समध्ये जाऊन मला या सगळ्याचा अनुभव घेता आला आणि त्याचा एक वेगळाच आनंद मिळाला. एकूण आपल्या सैन्यामध्ये या 3 प्रेसिडेन्सीज होत्या, मद्रास, कलकत्ता आणि बॉम्बे. त्यांचे 3 इंजिनियर्सचे ग्रुप होते. तर त्यामुळे आमच्याकडे आता बंगाल इंजिनियर, मद्रास इंजिनियर आणि बॉम्बे इंजिनियर असे 3 ग्रुप्स आहेत. बॉम्बे इंजिनियरमध्ये आमचे शिपाई, आमच्या बॉम्बे इंजिनियरचे आमचं जे ब्रीद वाक्य आहे की होईल, काम द्या, होईल, काळजी करू नका.
हे जे ब्रीदवाक्य आमच्या सगळ्या बॉम्बे इंजिनियर्सचं आहे ते सुद्धा एक म्हणजे कुठेतरी त्याची सुद्धा लाज राखणं, त्याची प्रेरणा त्याच्यातनं घेणं, कुठेही फक्त अभियांत्रिकी कामामध्येच नाही पण कुठेही बाहेर सुद्धा, की काम दिलंय ते होईल, तुम्ही कसं करायचं वगैरे फार त्याच्या मागे लागू नका. अच्छा. काम दिलंय ना ते काम पूर्ण करणं ही आमची जबाबदारी आहे, ते होईल, तुम्ही काळजी करू नका. आणि ते काम पूर्ण करणं वेळेच्या आत ही आमच्या एकूणच सॅपर्समध्ये, पण बॉम्बे सॅपर्स आमची एक, आम्ही त्याच्याबद्दल फार अभिमानाने बोलत असतो. आपल्याशी हा संवाद असा सुरू ठेवणार आहोत. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. या छोट्याशा विश्रांतीनंतर हॅलो सह्याद्रीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण एक कुशल पॅराट्रूपर आहात, तर मला असं विचारायचं होतं, उंचावरून उडी मारण्यासाठी शारीरिक तयारी तर लागतेच, पण मानसिक तयारीसुद्धा लागते का? खूप मोठ्या प्रमाणावर मानसिक तयारी लागते. आपण बघतो की एकूणच कुठल्याही एक्स्ट्रीम स्पोर्ट करता शरीराची क्षमता संपल्यानंतर सुद्धा पुढे अजून सुद्धा काम करायचं असेल तिथे मनाची तयारी लागते. अच्छा. जिथे कुठे एकूणच आम्हाला सैन्यामध्ये अधिकाऱ्यांना अवघड ठिकाणी सगळ्यात जास्त पुढे राहणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. त्यामुळे अधिकाऱ्यांनी सगळ्यात अवघड काम सगळ्यात पहिलं करून दाखवलं की शिपायांना त्यांच्या मागे करायला सोपं जातं. अच्छा. ते पॅराट्रूपरमध्ये विमानाच्या दरवाज्यात उभं राहून खालती धावणारी जमीन बघणं यांनी भीती वाटण्याची शक्यता नक्कीच येते. त्यामुळे ती मानसिक तयारी आपल्याला ती तयारी करवणं हे खूप महत्त्वाचं आहे. सर, आपण खूप साऱ्या युद्ध मोहिमांवर काम केलेलं आहे. त्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑपरेशन विजय, कारगिल युद्ध मोहिमेतील काही अनुभव किंवा काही प्रसंग आपण सांगू शकाल का? कारगिलमध्ये मला जो सगळ्यात जास्त बोचला तो अनुभव म्हणजे आमचा एक कोर्समेट कर्नल विश्वनाथन, तो टोलोलिंगच्या लढाईत जेव्हा आपण खूप कमी तयारीनिशी सुरुवातीला टोलोलिंग काबीज करा म्हणून हुकूम झाला, तेव्हा जेव्हा चढाई केली गेली तेव्हा टोलोलिंगच्या शिखराच्या 15-20 मीटर खालतीच जाऊन आपले शिपाई अडकले. तिथून पुढे एक पाऊलसुद्धा जाणं अवघड झालं होतं. किंबहुना विश्वनाथनला तसा प्रयत्न करताना गोळी लागली, त्याला जवळजवळ 8-9 तास तिथनं बाहेर काढता आलं नव्हतं आणि त्याच्यामुळे त्या रक्तस्रावामुळे तो तिथे मरण पावला. कारगिलमध्ये गमावलेला सगळ्यात सिनियर ऑफिसर म्हणून हा त्याला ऑफकोर्स नंतर मग वीरचक्राने सन्मानित केलं गेलं. पण कारगिलचे आपल्या राष्ट्रीय ध्वजामध्ये लपेटून आलेल्या शिपायांना अंतिम सलामी देताना ते क्षण कधीच विसरता येणार नाही. आमच्या अभियंता दलांनी ट्रॅक बनवणं, माईन काढणं, पाकिस्तान्यांनी खूप चतुरतेने माईन लावल्या होत्या की ट्रॅक्सवरतीच चालता येतं, तिथे कुठल्याही डोंगरावरती क्रॉस कंट्री जाता येत नाही. त्यामुळे त्या ट्रॅक्सवरती जिथे पाऊल ठेवाल, जिथे हाताची मदत घ्यायला लागेल, बरोबर त्या ठिकाणी त्यांनी माईन्स लावल्या होत्या, ज्यांनी जखमीला घेऊन जायला 4 लोक लागतात, त्यामुळे तेवढी 4 लोक त्या अटॅकमधनं कमी झाली. अशा त्यांनी खूप छान प्रकारे माईन्स लावलेल्या होत्या. या माईन्स काढणं, त्यांनी मेलेल्यांच्या त्यांच्या लोकांना IED केले होते, म्हणजे ते जर कोणाला त्यांनी तिथं उचलायचा प्रयत्न केला तर तोच ब्लास्ट होईल. अशा सगळ्यांचं आयडेंटिफिकेशन करून त्यांना नेस्तनाबूत करणं हे खूप महत्त्वाचं काम होतं. ते आमच्या शिपायांनी अगदी एकाही शिपायाला काही इजा न होता केलं. त्यात ऑफकोर्स इजा न होता म्हणतोय, पण 2 शिपाई माईन काढताना एकाचं पोट बाहेर निघालं, कोथळा पूर्ण बाहेर निघाला, एकाचे हात गेले पूर्णपणे, एका ऑफिसरचा पाय एवढं सगळे काळजी घेऊन सुद्धा माईनवर पडला आणि त्याचा पायाचा नुकसान झालं. असे नुकसान नक्कीच झालं, पण शिकणं खूप झालं. युद्धात असे वेदनादायी अनुभव आपल्याला येतात, त्यांना सामोरं जावं लागतं आणि मला वाटतं युद्धभूमीवर निर्णय घेणं खूप कठीण असतं. अशा वेळी भावना आणि आपलं कर्तव्य यातला समतोल आपण कसा साधता? एका शिपायाला त्याला दिलेलं जे काम असतं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. त्याच्याकरता काय किंमत मोजायला लागेल ह्याला दुय्यम दर्जा नेहमीच दिला जातो. शिपाई हा माझा जीव की प्राण आहे ह्याच्यात कुठल्याच ऑफिसरला कधीच शंका नसते. तो नेहमी आपल्या शिपायाच्या करता जास्तीत जास्त कसं सोपं केलं जाईल हे बघण्याचा प्रयत्न करतो. पण तरी त्याला माहिती असतं की आपण जर एखादं हे काम करतोय की जिथे
काही लोक ह्याच्यातली परत येणार नाही आहेत, ते माहिती असूनसुद्धा ते जे काम आपल्याला जे दिलेलं काम आहे, ते कर्तव्य जे आपलं आहे ते पूर्ण करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यांनीच आपली देशाला संरक्षण मिळणार आहे हे जेव्हा माहिती असतं, तेव्हा मग त्या बाबतीत मग फार विचार केला जात नाही. तिथं मग आमचं जे प्रशिक्षण असतं ते कामात येतं. जम्मू काश्मीरमध्ये देखील आपण राष्ट्रीय रायफल्स सेक्टरचं नेतृत्व केलं आहे. तर हे नेतृत्व करत असताना कोणत्या आव्हानांना आपल्याला सामोरं जावं लागलं? अभियंता दलातनं पहिल्यांदाच असा राष्ट्रीय रायफलमध्ये आणि अशा कमांड पोस्टमध्ये गेलो होतो की जिथे जवळजवळ 4,000 लोकांची एकूण कमांड मला होती. पण अशा ह्याच्यामध्ये 5व्या दिवशीच 3 एकामागे एक खूप अवघड प्रसंग माझ्यावर आले. एका ऑफिसरला गोळी लागली, एका शिपायाने स्वतःची आत्महत्या केली. आणि 24 तासात परत आणखीन एक शिपाई 3 हत्यारं घेऊन पळून गेला. तो तिथलाच लोकल होता. आम्हाला गाईड म्हणून आम्ही लोकल शिपाई काही तिथलेच घेतलेले असतात ते. ह्यापेक्षा अवघड परिस्थिती झाली नसती. तिथे शांत डोकं ठेवून काय आपल्याला निर्णय घ्यायला पाहिजे तो विचार करून एक मला अगदी जाणीव झाली की ह्याच्यापेक्षा वाईट काही होणार नाही, जे होईल ते आता सुधारेलच. त्याच्यानंतर जी काही कारवाई केली गेली त्याच्यानंतर माझ्या सेक्टरला खूप सक्सेसेस मिळाले. पूर्ण आपल्या जम्मू काश्मीरमध्ये सगळ्यात उत्तम सक्सेस माझ्या सेक्टरला माझ्या त्या पूर्ण कार्यकालामध्ये मिळाले, याचा मला खूप अभिमान आहे. पण सुरुवातीला नक्कीच खूप अवघड परिस्थितीतनं पहिले 1.5-2 महिने जोपर्यंत आम्हाला ती हत्यारं परत मिळाली नाहीत तोपर्यंत खूच अवघड परिस्थितीत आमचे दिवस गेले. डोंगर चढायचे, उतरायचे, खबर मिळायची, काही काम होत नसे. अशा याच्यातसुद्धा दृढ राहून की नाही आपल्याला करायचं तर आहे, प्रश्नच नाही की सोडायचं नाही असं राहून केलं. तिथे शेवटी सक्सेस मिळाला. नेतृत्व करताना कोणत्या गोष्टींचा विचार करावा लागतो, कोणत्या गोष्टी सांभाळाव्या लागतात? माउंटन स्ट्राईक कोर उभी करायच्या आधी आपण कायम चीनी आक्रमण करतील आणि आपण डिफेन्स करायचा एवढंच आपल्या डोक्यात होतं. आपला पूर्ण ती मानसिकता तशी झाली होती. आपले रस्ते आपण बॉर्डरपर्यंत नेलेले नव्हते कारण चीनी वापरतील अशा भीतीने. पण एक निर्णय असा घेतला गेला, नाही आपण थोडंसं हावी होण्याची गरज आहे. माउंटन स्ट्राईक कोर उभी केल्यानंतर पहिल्यांदी चीनी त्यांच्या बॉर्डरवरती डिफेन्सेस बनवायला लागले. म्हणजे त्यांनाही आता थोडीशी भीती वाटायला लागली. अगदी थोडक्यात सांगायचं तर 2020मध्ये जे चीनी खूप आपल्यावरती हावी होत होते, आपली 20 माणसं मारली आणि काही ठिकाणं अशी त्यांनी घेतली होती की जिथनं त्यांना आपल्याला परत करायचं होतं. त्याकरता माउंटन स्ट्राईक कोरचे काही भाग या एरियामध्ये नेले गेलेले होते. त्यांच्या घेतलेल्या कारवाईमुळे चीन्यांना डिस्कशन करता टेबलवरती यायला लागलं. जी काही नंतरची कारवाई झाली की ते म्हणले नाही बास याच्या पुढे नाही, म्हणून ती माउंटन स्ट्राईक कोरची जी कारवाई झाली त्यांच्या काही एलिमेंट्सची, त्याच्यामुळे हे म्हणजे आपला खूप मोठा भूभाग हा आपल्या हातातच राहिला कारण माउंटन स्ट्राईक कोर आपण उभी केली होती. एका कमांडरला सगळ्यात महत्त्वाचं असतं त्याचा देश. देशाकरता जे काही आपल्या शिवाजी महाराजांनी कायम आपल्याला तीच एक शिकवणूक देऊन दिली. देशानंतर शिपाई जो तुमची जी सैन्य आहे, शिपाई आहे, त्यांच्याकरता सगळ्यात सरते शेवटी स्वतःची सुरक्षा किंवा काय किंवा स्वतःला कुठे प्रोटेक्शन मिळेल वगैरे ह्या क्रमाने जर कुठलाही निर्णय घेतला तर तो नेहमी चांगला निर्णय, देशप्रत निर्णय आणि शिपायांच्या करता घेतलेला निर्णय असाच ठरतो. हे आमची एक फार सुरुवातीपासूनची शिकवण असते आणि ती जर पाळली तर कुठल्याही कमांडरला कधी चूक करणार नाही. आपल्या लष्करी सेवेत असा कोणता प्रसंग आहे ज्याने आतापर्यंत आपल्याला खूप अधिक भावनिक केलं? आपल्या शिपायांना राष्ट्रीय ध्वजात लपेटून आलेलं बघितलं, त्याच्यापेक्षा वाईट त्यांना सल्यूट करणं, शेवटचा सल्यूट करणं खूप अवघड भावना असते. ती काही अशी शब्दात तिचं वर्णन करता येणार नाही. आपल्याला असं वाटतं सैनिक म्हणजे कायम फक्त लढाईच करतो, तसं नाही आहे.
स्पेशली आम्ही इंजिनियर्स हे कुठेही आपल्या देशावरती विपदा आली की सगळ्यात पुढे, मग तो भूकंप असो किंवा पूर असो किंवा ट्रेन ॲक्सिडेंट्स असो. फिरोजाबादमध्ये 95मध्ये जो ट्रेन ॲक्सिडेंट झाला, तिथे एका उभ्या ट्रेनवरती मागून येऊन दुसरी ट्रेन आदळली. 2 शेवटच्या आणि पहिल्या बोगीज शिपायांनी भरलेल्या होत्या आणि ती एक ट्रेन दुसऱ्या ट्रेनवर चढली. क्रेननी जेव्हा त्या बोगीज वेगळे करत होते तेव्हा त्याच्यातनं साखरेच्या पोतीतनं, फुटलेल्या पोत्यातनं साखर पडावी तशी प्रेतं बाहेर पडत होती. बापरे. आम्ही आग्र्याला होतो, तिथून आम्ही तिथे मदतीला म्हणून पटकन गेलेलो होतो. ते खूपच हृदयविदारक होतं, प्रचंड अवघड आहे खूप सर. अवघड होतं ते. दुसरं एक म्हणलो तसं भुजला भूकंप झाला तेव्हा आम्हाला पुण्याहून, आम्ही तेव्हा पुण्यात CMEमध्ये होतो, विमानाने आम्हाला तिथे घेऊन गेले होते. तिथे तर हजारोंनी लोक मेली होती. पण आमचे शिपाई तिथनं जवळजवळ महिनाभर कायम रोज 5-10 हादरे येत होते. असे असताना सुद्धा वाकड्या तिकड्या झालेल्या बिल्डिंग्समध्ये अक्षरशः 2 मजले 1.5 फुटाच्या अंतराने राहिलेले असताना त्यांच्यामधून क्रॉल करून जाऊन कोणीतरी नातेवाईक सांगतोय आमचा कोणीतरी अडकलाय तिथे, त्याला बाहेर काढा. ते अशा परिस्थितीत की ती बिल्डिंगच हादरतीये, अशा परिस्थितीत सुद्धा शिपाई जातोय आतमध्ये क्रॉल करून, स्वतःचा जीव धोक्यात घालून, टोटली स्वतःचा जीव धोक्यात घालून. आणि तिकडनं तिथे गेल्यावरती तो मृतदेहच आहे, पण त्या देहाला बाहेर काढून आणतोय. तो सडलेला आहे, वास येतोय, तिथं कुठे हात लावला की द्रव निघतायत वेगवेगळे. असं असताना सुद्धा ते बघून शिपायाबद्दलचा जो आदर तो फार वरच्या लेवलचा. आपले अनुभव आपण असेच ऐकणार आहोत सर, ऐकत राहणार आहोत. त्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. या छोट्याशा विश्रांतीनंतर हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलत आहोत लेफ्टनंट जनरल सुदर्शन हसबनीस यांच्याशी. सर, आत्ताच आपण ज्या आपल्या अनुभवांबद्दल बोललो, आपण एकीकडे लष्करी सेवेत हे सगळे अनुभव अनुभवत असता आणि यामध्ये मला असं वाटतं इकडे जे आपले कुटुंबीय आहेत, आपले जीवनसाथी असतील, आपले इतर कुटुंबीय असतील, यांनाही काही आव्हानांना सामोरं जावं लागतं का? त्यांची काय भूमिका असते यामध्ये? कुटुंबाची साथ जर नसली तर कुठलाच शिपाई आपलं कर्तव्य व्यवस्थित पूर्ण करू शकत नाही. त्यांच्यावरती खूप मोठी जबाबदारी असते आणि त्यांची स्थिती खूप बिकट पण असते. सैनिक हा दर 2 वर्षांनी, 1.5-2-3 वर्षांनी बदली होत राहते. पूर्णपणे घर बंद करणं असलं तर पहिली गोष्ट, कारण बऱ्याच ठिकाणी घरच मिळत नाही. त्यामुळे त्यांना आपल्या आपल्या गावाला जायला लागतं. दर 2-3 वर्षांनी जागा बदलणं, नवीन लोक, नवीन जागा, शिक्षणाची आबाळ मुलांच्या, हे सगळं एका कुटुंबाला खूप त्रासदायक होऊ शकतं. जर हे सगळं कुटुंब एकत्र कुटुंब म्हणून जिथे आहेत तिथे राहिले नाही तर, जिथे आम्ही युनिटची लोक सगळी एकत्र राहतात तिथे ते सुद्धा एक मागे राहणारे कुटुंबसुद्धा एकत्र कुटुंब म्हणून राहतात, एकमेकांना मदत करतात आणि असे राहतात. तर नक्कीच आमच्या बायका मुलांचे खूप आबाळ होतात, त्रास होतो त्यांना. नवरा बरोबर नसला की खूप छोट्या छोट्या गोष्टींकरता सुद्धा अडचणी येऊ शकतात. पूर्वी आता मोबाईल आहे त्यामुळे पटकन नवऱ्याला फोन करून सांगता येतं आणि तो कधी कधी एक त्रासाचा विषय होऊ शकतो नवऱ्याकरता, कारण तो तिथून काहीच करू शकत नसतो. अगदी. पण पूर्वी कसं पत्र लिहायचो, ते पत्र जोपर्यंत पोचायचं तोपर्यंत मोडलेला हात रिपेअर होऊन झालेला असायचा, काहीच करता येत नसे. पण तो एक फरक नक्कीच सध्या आता आहे. मी जसा माझ्या करिअरमध्ये मोठी पदं अभूषित करायला लागलो तसा माझ्या बायकोनी माझा एक खूप मोठा तिचा जो आधार होता आणि कायम माझ्या पाठीशी ती उभी होती आणि मला माझी सतसत विवेकबुद्धी कुठे ढळत नाही ह्या बाबतीत ती कायम जागरूक होती की कुठेतरी मी असा काही निर्णय घेत नाही ना की ज्याच्यामुळे जास्त लोकांचं नुकसान होईल किंवा काही चुकीचा निर्णय होईल. तो
त्या बाबतीत आपण साऊंडिंग बोर्ड म्हणतो इंग्लिशमध्ये, तसं तिच्याशी काही बाबतीत ऑफकोर्स काही गोष्टी तिच्याशी कधीच चर्चा करू शकत नव्हतो, पण ज्या शिपायांच्या बद्दलच्या असायच्या त्यांच्याबद्दल जेव्हा चर्चा करायचो तेव्हा तिने नेहमी जी दिशा सगळ्यांकरता चांगली राहील ती दिशा जास्ती सहजपणे समजावून सांगून मला व्यवस्थित मार्गावर ठेवलं. सामान्य नागरिकांना एक सैनिक दिसतो, मग त्याचं जीवन, त्याला मिळणारा सन्मान हे सगळं दिसतं, पण त्याच्या आयुष्यातली ती शिस्त, त्याचा त्याग, त्याचं समर्पण या बाजू तितक्याशा दिसत नाहीत. याबद्दल आपण काय सांगाल? नक्कीच खूप मोठा भाग आहे हा. आपण मगाशी म्हणलो देशासाठी ज्यांनी प्राणाची आहुती दिली त्यांचा गौरव होतो, ज्या बायकोचा, मुलांचा, 1, 2, 4, 5 दिवस, महिने काही, पण नंतर त्यांचं स्वतःला सांभाळायला लागतं त्यांना. नंतर सैनिक किंवा सैन्य हे त्यांच्या पाठीशी असतं, पण रोजच्या जीवनामध्ये ते सैन्य काही करू शकत नाही. रोजचं जीवन जे आहे हे त्यांनाच जगायला लागतं. हे खूप अवघड त्यांच्यावरती ती परिस्थिती असते. तशीच थोड्या प्रमाणात परिस्थिती आमच्या बायका मुलांवरती पण असते. त्यांनी जर खूप रडणं खडणं केलं तर त्या शिपायाला, त्या ऑफिसरला त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये लक्ष द्यायला अवघड जातं. जर कुटुंब जर व्यवस्थित आपल्या सैनिकाच्या मागे असलं तर तो सैनिक काहीही करायला कधीही मागे बघत नाही. एक छोटीशी गोष्ट, जेव्हा सैनिक कुठल्याही मोठ्या लढाईत जात असतो तेव्हा तो एक शेवटचं पत्र म्हणून कित्येक लोक लिहून ठेवतात. आज आपण बत्राचं पत्र बघतो किंवा यांची काही पत्र वाचली जातात की मी जर राष्ट्रीय ध्वजामध्ये लपेटून आलो तर रडू नका वगैरे वगैरे जे काही आहे. तशी पत्र लिहायचं एक पद्धत आहे. सगळे लिहितात असं नाही, पण की तो शिपाई आता तयार आहे की मी जरी इथे शहीद झालो तरी मी तयार आहे त्याच्याकरता. तर ती एक म्हणजे, पण तरी माझं म्हणजे माझं कुटुंब आहे, त्यांची माझी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी कोणीतरी घेणार आहे ही पूर्ण खात्री आहे की मोठी जबाबदारी सैन्य नेहमी घेतं. पण मी मागाशी म्हटलं तसं रोजचं जे आहे ते कुठेतरी त्यांना सोसायलाच लागतं. त्याच्यात कोणी काही करू शकत. तरुणांना या भारतीय लष्करी सेवेत जर करिअर करायचं असेल तर नक्की आपल्याला काय वाटतं, कोणत्या मूल्यांना, कोणत्या तयारीला, कोणत्या गुणांना त्यांनी अधिक महत्त्व दिलं पाहिजे? एकूणच आपल्या तरुणांना, तरुण पिढीला एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे की आपलं आयुष्य वाया नका घालू. कुठली तरी मोठी प्रेरणादायी गोष्ट ठरवा आणि त्याच्यावरती जीव तोडून मेहनत करा. त्याच्या मेहनतीमध्ये कमी पडू नका. बरोबर. म्हणजे मग ती तुम्हाला हासिल करायला, तुम्हाला ती काबीज करायला, तुम्हाला त्याच्यापर्यंत पोचायला नक्की बाकी पण मदत होते. शिस्त पाळणं किंवा शिस्त म्हणजे अगदी छोट्या गोष्टीतली शिस्त. मी लहान मुलांमध्ये जेव्हा बोलतो तेव्हा म्हणतो की तुम्ही घरी जाता तेव्हा तुमचे चपला बूट कसे ठेवता. अगदी छोटीशी गोष्ट आहे. किंवा सकाळी उठल्यावरती तुम्ही तुमचं स्वतःचं अंथरूण पांघरून आवरता का. तर बहुतांश मुलं चूप बसतात. आया पटकन थोडंसं स्मितहास्य देतात की तिथे गडबड आहे, नाही होते हे सगळं. आपल्या मंदिरांच्या बाहेर आपण बघतो चपला बूट कसेही टाकलेले असतात. तिथे रॅक असून सुद्धा आपण तसे टाकलेले. आपण बघतो की सिग्नल कोणी नाही आहे ना असं बघून सिग्नल तोडणारे खूप आहेत. पुण्यात तर खूपच जास्त आहे. अनफॉर्च्युनेटली पोलीस असताना सुद्धा तोडतात तर नसतानाचा काय प्रश्न आहे. ह्या छोट्या गोष्टींमध्ये जर प्रत्येक नागरिक जागरूक झाला, कचरा टाकणं, कचऱ्याचं ओला आणि सुका कचरा ह्याच्या कितीतरी PMC काय किंवा PCMC काय खूप एकूणच राष्ट्रीय लेवलवरती याच्यावरती खूप प्रयत्न चालू आहेत. हे वेगळं करणं, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. ह्या जर छोट्या छोट्या गोष्टी आपण
प्रत्येक नागरिकांनी केल्या तर देशाला कोणीही आपल्याला डोळेवरती करून बघू शकणार नाही. असाच शिपाई त्याला म्हणजे मी मगाशी म्हणलो तसं जे करायचंय ते एकदम ठासून ठरवलं की नाही मला सैन्यात जायचंय, मग काही मागे पुढे न बघता हे नियम पाळून करू शकला. तर आपण आत्ता जे म्हटलात तसं सर, लष्करी शिस्त आणि सामान्य लोकांचं जीवन, कौटुंबिक जीवन किंवा दैनंदिन जीवन थोडं वेगळं आहे. या दोन्हींमध्ये कसं समतोल साधता येईल? म्हणजे किती नाही म्हणलं तरी शेवटी तुम्ही एक मनुष्य नागरिक आहातच, म्हणजे तोच शिपाई बनलाय. बरोबर. त्याच्यावरती थोडी आणखीन आवरणं, आणखीन शिस्तीची म्हणा किंवा काही नियम पाळण्याची आवरणं हे आणखीन थोडीशी जास्त चढतात. पण मूळ जर चांगलं असेल, जर तुमचं अधिष्ठान चांगलं असेल, फाउंडेशन चांगली असेल, बरोबर, तर मग ह्या सगळ्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या अगदी सहज होतात. म्हणजे त्याच्यात काही अवघड किंवा काही इम्पॉसिबल असं नक्कीच नाही आहे. अगदी सहज शक्य होऊ शकतं. अशक्य नक्कीच नाही आहे, अगदी सहज शक्य होऊ शकतं. तुम्ही जर ठरवलेलं असलं एक की मला सैनिक बनायचं आहे आणि त्याच्याकरता जे काही लागेल ती मी करायला तयार आहे, नीतियुक्त, अनितीने नाही. कारण अनितीसुद्धा करत असतात लोक. या सैनिकी पेशामध्ये येण्याकरता अनितीने सुद्धा खूप लोक काही काही करत असतात. ते तर नक्कीच नाही केलं पाहिजे. पण नीतीने स्वतःला घडवणं हे जर तयारी केली एक नागरिक आणि त्याच्यावरची जी आवरणं आपल्या बाजूनी जर तयार केली तर अगदी सहज शक्य आहे. हा समतोल जो तुम्ही विचारताय त्याच्यातला समतोल आम्ही जेव्हा ड्युटीवर असतो तेव्हा एक वेगळा आवेश किंवा वेगळं रूप असतं. मला मुलं म्हणायची, अरे तू आता घरी आलायस बाबा, आता थोडा निवळ, थोडासा शांत हो. कारण किती नाही म्हणलं तरी जो आवेश सैनिकाला लागतो तितकाच किंवा तेवढ्याच इंटेन्सिटीचा आवेश हा जनमानसात प्रत्येक वेळेला असेलच असं नाही, गरज नसते. गरज नसते आणि त्याची कधी कधी वाईट हे पण होऊ शकते. बरोबर आहे सर. तो बॅलन्स ठेवणं की बाबा ऑफिस किंवा सैनिकी कारवाईमधला असलेला जो आपला बाणा आहे, आवेश आहे, तो वेगळा, पण आतून तुम्ही सैनिकच राहता. मरेपर्यंत मी सैनिकच राहणार. त्यामुळे बेसिक माझं जे आता ते शिस्त ते मी पूर्ण तसाच राहणार. आणि त्यातनं मी चांगला नागरिक, आणखीन चांगला नागरिक होणार. या छोट्याशा विश्रांतीनंतर हॅलो सह्याद्रीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण संवाद साधतोय लेफ्टनंट जनरल सुदर्शन हसबनीस यांच्याशी. सर, आपण एक उत्साही सायकलिस्ट म्हणूनही ओळखले जाता, फिटनेस प्रेमी आहात. आपलं शारीरिक स्वास्थ्य कसं असावं, कसं राखलं पाहिजे, याबद्दल आपण काय सांगाल सर? आपलं शरीर हे आपल्या बरोबर शेवटपर्यंत जाणारं साधन आहे. त्यामुळे आपण जर याची काळजी घेतली नाही तर ते धोका देऊ शकतं आणि त्रास होऊ शकतो. रामदास स्वामींनी सुद्धा देहे दुःख ते सुख मानित जावे असे त्यांच्या मनाच्या श्लोकात सांगितले की तुम्ही त्या देहाला जितके कष्ट द्याल तितकं ते तुम्हाला सुख देत जाईल. आज आपण टेक्नॉलॉजीमुळे एन्डॉर्फिन्स काय किंवा अशा केमिकल्स रिलीज होतात आपण व्यायाम केल्यानंतर, फिटनेसचं काही केल्यानंतर, ज्यांनी आपल्याला आनंद होतो हे ऐकतो. म्हणजे रामदास स्वामींनी इतकी शतकपूर्व जे सांगितलं तेच आता फक्त आपण आणखीन टेक्नॉलॉजिकली जास्त प्रूव्ह करतोय. फिटनेस आमच्या एकूण घराण्यामध्येच फिटनेसबद्दल खूप जास्त भर दिला जायचा. आमचे काका रणजी खेळलेले, त्यामुळे ते सुद्धा अतिशय फिटनेस प्रेमी होते. त्यामुळे लहानपणापासूनच फिटनेस आणि फिजिकल ॲक्टिव्हिटीवर खूप जोर आम्हाला दिला जायचा. आणि त्याचाच परिणाम असा की आम्हाला कधीही कुठल्याही बाबतीत, फिटनेसच्या बाबतीत कधी काही कमी पडलो असं जनरली झालं नाही. फिटनेस हा मी म्हणलो तसं की आपण जिवंत आहोत तोपर्यंत
हा आपल्याबरोबरच राहतो. सैन्यामध्ये गेल्यामुळे याचं संगोपन आणखीन जास्त मोठ्या प्रमाणात झालं. पॅराट्रूपर झाल्यामुळे आम्ही जी एक लाल टोपी डोक्यावर चढवतो, त्या टोपीची इज्जत राखण्याकरता बाकीच्यांपेक्षा काहीतरी जास्त चांगलं करून दाखवण्याची, शारीरिक ह्याच्यात सुद्धा करून दाखवण्याची एक इच्छा प्रबळ राहायची. कारण ती एक आपली एलिट फोर्स समजला जातो. सायकलिंग बद्दल काय सांगा? सायकलिंग मी आयुष्यात खूप उशिरा सुरू केलं. इनफॅक्ट आम्ही म्हणजे लॉंग डिस्टन्स सायकलिंग प्रबोधिनीत असताना किंवा इथे महाराष्ट्र मंडळात असताना लहानपणी आम्ही सगळं सायकलनीच जायचो, शाळेत परत यायचो. माझा मोठा भाऊ खूप चांगला सायकलिस्ट, त्याची प्रेरणा नक्कीच व्हायची आणि त्याच्या प्रेरणेनेच आम्ही मग मनालीहून लेहला गेलो सायकल करत, तवांगला गेलो आम्ही सायकल करत. हे सगळे प्रयोग ऑफकोर्स मी एवढा दूरचा प्रवास सायकलवर. हो, पण ते ऑफकोर्स पुण्याहून नाही, त्यांच्या बेसपासून. हरकत नाही. पण म्हणजे 17-18 हजार फुटापर्यंत जाणं सायकलने ही एक जी मनातली इच्छा होती की काहीतरी आपलं ते बकेट लिस्ट म्हणतात तसं काहीतरी तवांगला जायचं. यांनी शरीराची काही हानी होत नाही, उलट त्यांनी शरीराची निगाच राखली जाते. आता आपल्या पुण्यात हे ग्रँड टूर झाली, त्याच्यामुळे मी बघतोय आता पुण्यात सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात सायकलिस्ट व्हायला लागले. पुढच्या वर्षी पण आता आणखीन त्याचं मोठ्या प्रमाणात हे होणार आहे. तर सायकलिंग ही एक स्वतःला फिट ठेवण्याची खूप मोठी आणि न इंजुरी करता फिट ठेवण्याची खूप चांगली शारीरिक स्वास्थ्य जपण्यासाठीचं एक उत्तम साधन, अगदी उत्तम साधन आहे. आपल्या या सगळ्या अनुभवांचं एक सुंदर दस्तऐवज म्हणजे ऑपरेशन सिंदूर, नुकतंच प्रकाशित झालेलं इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषातून प्रकाशित झालेलं आपलं पुस्तक. असा कोणता विचार हे पुस्तक लिहिण्यामागे होता की ज्याने आपल्याला प्रेरणा मिळाली की हे पुस्तक आपण लिहावं? मी रिटायर झालेलो होतो ऑपरेशन सिंदूर झालं तेव्हा, आणि मला माझे मित्र विचारायचे 22 एप्रिल नंतर की अरे काय झालं, आता काय करणार आपण, काय आपली काय तयारी आहे, काय करतोय आपण, इतका का वेळ लागतोय. तर मी विचार करायला लागलो की अरे हे प्रश्न जे आहेत लोकांचे ते अगदी जेन्युइन प्रश्न आहेत, त्यांना काहीतरी व्यवस्थित उत्तर देणं जरुरी आहे. बरोबर. त्यात मेहता पब्लिकेशन्सनी मला विचारलं की तुम्ही असं लिहाल का. तर मी पळत्या फळाची आज्ञा घेतल्यासारखं ते म्हटलं, माझ्याही मनात विचार चाललेच होते. तर म्हणून मग हे स्वीकारला. ते आव्हानच होतं, कारण ह्यापूर्वी कधी काही एवढं लांब लिहिलेलं नव्हतं, त्याच्याकरता अभ्यास करायला लागला खूप. आणि हे लिहिताना सुद्धा कुठली अशी गोष्ट लिहायची नव्हती की जी देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हानिकारक होऊ शकेल, तेही बघणं जरुरी होतं. त्यामुळे स्वतःचा अनुभव तर लावायचाच, पण फक्त त्या बाबतीत जे ओपन सोर्समध्ये मिळू शकतं अशा बाबतीत. तर ते लिहिण्यामागचा जो हे होता की लोकांना सिंदूरमध्ये आपण काय अचीव केलं हे व्यवस्थित कळावं. बरोबर. त्याच्या मागची पार्श्वभूमी काय होती, का आपण त्या परिस्थितीपर्यंत पोचलो आणि मग आपण काय केलं आणि आता काय बदललंय हे दाखवून देणं हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं होतं. आपण निवृत्त झाला आहात, तर मगाशी आपण चर्चा केली तसंच आता आपल्या जीवनशैलीत काही बदल झालाय का, आणि आत्ताचा आपला सगळ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे? आताची जीवनशैली जी आहे ती मी निवृत्त झाल्यानंतर मी ठरवलं होतं मी नोकरी करणार नाही आता. अच्छा. जे काही करीन ते एक छोटीशी प्रबोधिनीतनं मिळालेली किंवा एकूण घरातनं सुद्धा मिळालेली की समाजाभिमुख काहीतरी करणं जरुरी आहे. तर ती एक प्रेरणा होती आणि म्हणून ठरवलं होतं की जे काही करायचं ते कुठेतरी समाजाला काही मदत होईल का या दृष्टीने काम करायचं. म्हणून एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन असोसिएशन म्हणून एक छोटीशी NGO आहे. अच्छा. त्याच्यात मी ट्रस्टी म्हणून जॉईन झालो आहे, विश्वस्त म्हणून हे झालेलो आहे. आणि वेगवेगळ्या ठिकाणी या ट्रस्टचं आमचं काम चालू असतं की जेणेकरून आपल्या संवर्धन निसर्गाचं संवर्धन कसं जास्तीत जास्त करता येईल या बाबतीत जागरूकता आणि फिजिकल सुद्धा कुठे पाण्याची सोय करणं, कुठे विजेची सोय करणं, रूफटॉप सोलर सिस्टीम्स लावणं किंवा अशा प्रकारे जास्तीत जास्त लोकांना चांगल्या प्रकारची सोय मिळावी याची प्रयत्न चालू असतो.
त्याच्याचबरोबर 40 वर्ष सैन्यात नोकरी केली. सैन्याला आपण काय परत करू शकू ह्याच्यावरती खूप माझा विचार चालू असतो आणि प्रयत्न चालू असतो. त्यातलाच एक प्रयत्न सध्या आमचा जो चालू आहे तो आहे हाय अल्टिट्यूडमध्ये जिथे खूप थंड असतं तिथे आपल्या मलविष्ठेचं विघटन होत नाही. अच्छा. त्याच्याकरता आमच्या एका मित्रांनी डॉक्टर राहुल मराठे म्हणून आहेत, एंटोमॉलॉजिस्ट आहेत, किड्यांचे शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी एक किड्यांचाच प्रकार शोधून काढला आहे की जो हे विघटन करण्यात अतिथंड ठिकाणी सुद्धा विघटन करण्यात मदत करू शकतो. आणि त्याचा आता वेगवेगळ्या ठिकाणी उच्च अल्टिट्यूड्समध्ये आता मी जे लेहला जाऊन आलो ते त्याच प्रकल्पाच्या करता ट्रायल्स चालू आहेत आमच्या. आणि त्याच्यात खूप छान आम्हाला आत्ता तरी रिझल्ट्स दिसत आहेत की जेणेकरून फक्त सैनिकी नाही पण एकूण जे तिथे लोक राहतात त्यांची सुद्धा खूप सोय होईल जर हे हे जे ट्रायल आहे ही सक्सेसफुल झाली तर. आपल्या भारतीय तरुणांसाठी, प्रत्येक सामान्य नागरिकासाठी काय संदेश द्याल? मी मगाशी म्हणलो तसं आमचं हे एक चेटवूड म्हणून एक ब्रिटिश जनरल होऊन गेला. त्यांनी एक ब्रीदवाक्य मी म्हणलो तसं शिवाजी महाराजांनी ते 600 वर्षापूर्वी 350 वर्षापूर्वी दाखवलं. पण हे चेटवूडनी लिहिलं होतं आणि आपल्या सैनिकी याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ते वापरलं जातं की नेशन फर्स्ट. हे आपण आजकाल आता खूप ठिकाणी लिहिलेलं बघतो, नेशन फर्स्ट. तर जर आपल्या तरुणाईने नेशन फर्स्ट हे जर पहिलं आपलं वाक्य मनात बिंबवलं तर खूप त्यांच्यात बदल होऊ शकतो. नेशन नंतर नेशनचे छोट्या प्रमाणात आपलं राज्य म्हणा, शहर म्हणा, आपली गल्ली म्हणा, आपलं घर म्हणा, माझ्या बाहेर काहीतरी त्याच्याकरता त्याला दुसरं स्थान की नेशनचाच एक छोटासा हिस्सा म्हणून ते आहे, घर आहे, माझी गल्ली आहे, माझी सोसायटी आहे. यांना जर आपण बघितलं की बाबा हे त्यांच्याकरता मला त्यांची जी रिक्वायरमेंट आहे ती नेक्स्ट आणि माझी जी काही रिक्वायरमेंट आहे ती मी जर सगळ्यात शेवटी यांच्या नंतर जर मी ठेवली तर नक्कीच तो तरुण सरळ चांगल्या मार्गावर लागेल ह्याच्यात काहीही शंका नाही. मला अगदी मी मगाशी लहान लहान गोष्टी म्हणलो त्याच्यापासूनच सुरू करायला लागेल. मोठ्या गोष्टी आपल्या आपण जागेवर येतील तर आपण छोट्या छोट्या गोष्टी व्यवस्थित करत राहिलो. आणि ह्या 3 टप्पे जर आपण, देश खूप मोठा आहे तो पटकन लक्षात येत नाही, त्यामुळे आपलं घर तिथून सुरू करा ना. अगदी बरोबर आहे सर. आपल्यापासून सुरू का की मी कसा आहे त्याच्यापेक्षा उद्याला आणखीन सुधारीन ह्याच्याकडे लक्ष द्या, नक्कीच सुधार होईल. सर, आज आपल्याशी खूप मनमोकळेपणाने संवाद साधता आला, आपल्याशी चर्चा करता आली, आपण आपले अनुभव सगळ्यांना सांगितलेत आणि त्यातून खूप काही शिकायला मिळालं. निश्चितच आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आज तुमच्याशी बोलायला मिळणं, तुमचे अनुभव ऐकायला मिळणं. आपण जे मोलाचं मार्गदर्शन केलं ते निश्चितच सगळ्यांच्या स्मरणात राहील. सर, आज आपण इथे आलात, आपला वेळ दिलात, आपले अनुभव सांगितलेत, याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. जय हिंद, नमस्कार.